महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर विश्वास ठेवायचा की नाही? महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक होत्या की नव्हत्या? लोकसभेच्या निवडणुकांमधील मतदार दुबार होते की नव्हते? विधानसभेच्या निवडणुकांमधील मतदार दुबार होते की नव्हते? मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा निवडणुकांच्या निकालांवर परिणाम होतो की नाही? दुबार मतदारांमध्ये हिंदू धर्मियांची संख्या जास्त आहे की मुस्लिम धर्मियांची? मतदार याद्यांमध्ये घोळ नेमका घालतंय कोण? निवडणूक आयोग की राजकीय पक्ष? महाराष्ट्रामधल्या करोडो मतदारांच्या मनामध्ये घोंगावत असलेले हे प्रश्न, आणि त्याला कारण आहे मतदार याद्यांमधले घोळ. विधानसभेच्या निवडणुकांनंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आणि तिथेच वादाला सुरुवात झाली. पण आता या वादाला धार्मिक रंग चढलाय, कारण विरोधक फक्त हिंदू दुबार मतदारांना टार्गेट करतात असा आरोप भाजपनं केलाय. हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून, ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा, तुम्ही मांडणी केली आहे, आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे? गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मतांची हेराफेरी कशी होते याचं प्रात्यक्षिक दाखवलं. तर शनिवारी सत्याचा मोर्चामधून राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे सादर केले. भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा, आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य.